अरे का हो, मुरली भाऊ इकडे उकडे बाबा. सकून तर डवरेले होते तुम्ही. सकून डवरेले असलं दय पाडून माणूस बाजारा येत नसते. तसं नाही ना हो, मग काय भेटलो आपण, तुम्ही काही बोलले ना म्हणून म्हणलं म्हणलं इतकं अर्जंट काय बाबा. काय काय काय. हो तुला सांगायचंच राहिलं नाही. हो तुला सांगायचं नाही माघारी बाजाराला चाललो म्हणून मी. काय बे सकून तुला म्हटलं येजो डवऱ्याले तर बरं रिकाम पण नाही. हा अन काय करू राहिला आता. अरे बाबा खरंच रिकाम पण नव्हतं ना राजू, तुमचं तर काही गोट आहे. तर बाबा खरं रिकाम पण नव्हतं, बरं नाही 15 दिवस झाले त्याच्या उपर म्हणा. बरंच नाही मला, तब्येत नाही मी बराबर, मग मी कामाला नाही आलो, नाही तर का मुद्दा म्हणून तुम्हाला म्हणलं का. असं काय जरा हिंडायले मोकाट बापा पैसा उडवायले बरं तुले बरं वाटते रे कामाला ये म्हणलं की नाही म्हणतो. काय राजू मुरली बुवा आता कुकडे बोलता राजू, आपण म्हणून तुमचा रिस्पेक्ट करतो तर तुम्ही काही बोलता राजू. आलतो जसं वाटते जरा बजारा आलं की फ्रेश होते माणूस. घरी झोपू 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 लय पाटही कळली होती माई. म्हणलं या जसा फटका मारून आणि दवाखाना बी कर या जाऊ मले. म्हणलं दवाखाना बी करून टाका. असं असं झाला मग दवाखाना. बस चाललोच ना आता दवाखाना एवढंच चाललो. तुमचं झाला कसा होता. ऍटोची भरती तर मला मिस कॉल मारचा बा एक. हा नाही रे बा, मला टाइम आहे अजून मा घरची संग. मला जरा शिल्लकचं काही सामान घ्यायचं घरची. मग आता तू चालला जाजो पुढे. शेवटच्या ट्रिपनच येणार आहो. मग होतच नाही त्यातलं. मी बी शेवटच्या ट्रिपने येणार आहो, आतापासून गावातून काय करू मी. तसं गावातलंही बोर होते. शेवटच्या ट्रिपलेस. बर मग मग देतो हो. चालते मग. ये मग दवाखान्यातून. हो हो बस दवाखान्यातच फारच आहेत का जे आमच्या गावातले लोक होतं लय जात दिला. जरासं माणसानं रिलॅक्सेशन साठी या आणलं बाजारात तो कोण ना कोणी दिसतेच. करे कुठे काय लोक आल्याची. जीन्सचा पॅन्ट घेऊ का लेखा एखादा पॅन्ट. अरे का हो, केवढा लावला पॅन्ट. गप्पेल बुड्याचा पॅन्ट घेते का नाही उगाच फालतूच फायले धंदे करते. 300 रुपये. 300 काय राजू 300 दाखवू द्या कसं आहे तो. तो समोरच लावलेले आहेत भाऊ, फक्त घडी मोडू नका, घ्यायचा असेल तर गळ्या मोडा. काय उपट बुड्याचा माणूस. अरे राजू गिराईक आता घडी नाही मोडणार राहणार नाही त्या घडीच्या घडी घेणार आहो का आम्ही इकत. हा? तुम्ही काय का चिल्लर समजलं का ते माणसाले. हा तुम्हाला काय वाटू राहिलं मी घेत नाही. हा काढा 5 पॅन्ट काढा. काय मोडा मला एक अनेक दाखवा. होल का समजून राहिले का तुम्ही आपल्याला. हा कवा घेतला का मग तुम्ही पाहिलं का? आली का नाही हो. हा भेटला आता बोलू राहिला. लय फंटोल पोट्टा आहे लेख. नाही बे हा काय आला बा? त्याला काय धंदा आहे वो हे राहते तो. चला आपल्याला आपलं सामान घेणं जायचे. भेटलं का तुला तर त्या बांगड्या. नाही ना काही मापाचंच नव्हते बाई, निरा लहान दाखवे निरा मोठ्या दाखवे आणि रंगही काही चांगले नव्हते. टिकले दाखव म्हणलं तर हातानं निघाले अशा. म्हणलं काय म्हटलं बापा भाऊ हात घातल्यावर पाण्यात हात घाल लागते, वावरात काम लागते, काही स्वयंपाक पाणी करावं लागते. आज त्याच्या टिकल्या निघून राहिल्या म्हणलं काही घेतलं नाही ते. चला मग चला आता पुढचं काय राहिलं. ते दुपट्टा आणि टोपी बाकी काय मग आता त्या भाऊसाठी ड्रेस पीस पाहिजे का मग? घे ना ड्रेस पीसचं कापड घेऊन घे आणि दुपट पी घे. चला ना मग होती भेटते का ते आता दुकान पाहायला घेऊन नाही कट पीस सेंटर मध्ये भेटे. चाल बरं लवकर लवकर लय उशीर होऊन राहिला सा. चला ना चला म्हटला तर तुम्ही आधी पाहिलं अशी आता घेतले असते घेऊन तर. हा बाबूसाठी तुम्हाला म्हटलं 2 घरी घालासारखे ड्रेस घ्या तिथे घेणं झालं तुमच्याच्यानं. चांगले नाहीत ना मग पाहिले ना मी लेस कपडा हलका आहे ना काही घेतं का मग पैसा का झाडाला लागला का. बापा बरं चला बाई घेऊन द्यायचं तिने घेऊन दे दिराचं नाही तर बस नाकावर टिचकते मग म्हणते नाही निरा दे. बाजारात आणल्यावरती या माणसाला तर बाई असं झेलाच ते निरा नाही तर बातच जीवार आणतात आणि लगेच चालले तन तन करत घरी. आणि तिला माहिती एकदा घरी गेल्यावर मग काय हे खर्च करते आणि मग काय लिंद्या लागते. बाजारात निरा या माणसाला आवरतच राहा लागते आणि सोबत लागते. बापा तुम्हीच लय साजरे लय चांगले दे घेऊन द्या ते घेऊन. काय घेऊ भाजीले मग. समजच घ्या लागते. आलू घ्या, वांगी घ्या, टमाटे, फुलगोबी, पत्तागोबी, पालक, मेथी, सांबार, लागे कवळं घे जा, बका घ्या, मिरची. भंडारा देतो का इतक्या मोठ्या भाज्या घरी येऊन काय करतो. फिरजात ठेवल्या जातात ना. हा साजरा भाजीपाला आहे ना घेऊन मग घरी गेली का अजून पंचायत पडते. काय करू भाजी काय करू भाजी तुमचं काय आहे. 2 भाज्या आणता आणि झालं. किती दिवस पुरती त्या. अरे आता भाजीपाला लय महाग आहे
असं करतो माटीन मिरच्या आणि संभार घेतो. हा मग काय काही वरण करा बेसन करा त्याच्यात टाका एक माट मिरच्या. हा भाजीपाला चांगला आहे नाही गे लय सळका भाजीपाला आहे. नवीन भाजीपाला निघाला नाही ना अजून. हे काय हे लय सडेल भाजीपाला आहे. घराला कोणाला की सडते आणि महाग लय महाग आहे ना. हो महाग आहे महाग आहे. स्वस्त तरी फुकटच देणार मला कोणी. आणि घरी गेला म्हण नका हे आणि ते केलं. काहीच नाही म्हणत मी. हे बाय काकडी यायले का काकडी जाऊ दे कडू गिळू निघीन. आमचा आहे तो. आणि मी म्हणतच नाही काही. तुम्हीच सांगता अजून रट निघतीन राहू दे. पुढे चालसान तुम्हाला जे वाटतं तसे ते घ्या. नाही तर चला रिकाम्या हातानं. बाजार करूच नका. भाजीपाल्याचं नाव नाही. घरी गेल्यावर म्हणू नका मग हे केली का ते केली का भाजी. खाले मला चवना पाहिजे आणि बाजारात भाजीपाला घेता नाही येत. बस चुपचाप बस बरं. भल्ला बाई तोडरे हाय एका जागेवर बसतच नाही ना निरा हिंडतच राहते. होय हाय आता अरे चालता येते बोलता येते तर बोला वाटते चाला वाटते कुठे कुठे जाऊन काय काय फिरून येऊ असं होतं रे. तरी बी तुमच्या गावी लोक लय साजरे आहेत बाई. हा लेकरू एकटं असलं तर आणून देतात घरालो. सगून बाई त्या माणसाला आणलं घरी. हा गेलता कुठे शिटूला माहित आहे तुम्ही कोठ्यात गेलते आणलं शी आणतात. हा हिंडतच राहते ना बाई. दुकानात तिकडले येतात दुकान आहे तत लोक जाते. मग कोणी दिसलं की आणून देतात ना. मग त्या भाऊने आणून दिलं लागे घरात. ते लोक थांबले लागे दारात. ती माझ्या ध्यानच होतं. जय बाबू घरात जाय रे लागे. दिनूला आवाज दिला. दिनू दिनू पाहिजो रे हा आला घरात. मग हिशू गेली. मग तिनं आणलं याले. हिंडतच राहते ना माहे पोरग कोणाची माग जाते. आता सारे जण लाड करतात. जाते त्याच्या संग. चॉकलेट खाते ना तो भूर जाऊन दुकानात. पकडून त्याची समजते त्याले. पकडून नेणारे आले पाहिजेत. थांबाले पकडूनच नेतात. मग असं नका बोलू माय बाई किती गुन्हाचा हाय बाई लेकरो. घरी गेली की याची याद येईन बाई. चालतं का घरी जात का त्या आजी संग. काज बापा आमच्या घरी तुझी सोय होते का. नाही होते किती सोय होते. आम्हाला काही गरज नाही. हो आम्हाला हिंडणं असलं आणि चटरपटर खाणं असली की वलन ते खाले पाहिजे दुकानातलं. ते भेटते का नाही आमच्या घरी. मग आमच्या घरी भाकर आहे चटणी चालते म्हणा आजी. मला भाकरही चालते. भाकरही चालते ना मले असं म्हणते तो. भाकर चालते तुले सुका असं मला आहे बाई. व करणं गुणाचं आहे. नाही तर रात्री मला शेटूले म्हणले याची डीट काढत जाय बाई. रोज रात्री निजाच्या वागते डीट काढत जाय म्हणलं. लस गुणाचं आहे. माहीत डीट होईन माय बाई. आजीची डीट नसते होत. चला ना झाले माणसाचे जेवण. चला ना जीवन आता. हो चल क्षमा चल रे. भूत आता भूर नाही ना जेवण करायले. तू जेवण करायला आला ना घरी. भूभूच्या त्याला पडसान पुढे खाणे लागले जेवणी लागत भूर जायला लागते. त्या आजी हिंडतच राही तुले घेऊन. हाय तू मा आजा तशा लाड करणाऱ्या म्हणून नातू एवढा अंगावर आहे. आहेस ना माय आमचा नातू तसा गुणाचा. मग लाड येते त्याचा. ये छकुल्या चल ये. अरे बापाडे साखरेचं पोत करू का. या बाई. हा हो चला यशोदाबाई या बाई. ली पोरगन पोरगी आहे ना. पोरगन पोरगी आहे ना. पोरगी मोठी आहे पोरगन आहे तिचं. हा ना साजरा आहे बाई. समजे लेकरं भाकरं सगळ्याचं भर भरेल आहे माय गोकुळाबाई. ही बाई तुमची देराणीच लागते का. हो ही माई देराणीच हाव. मी मोठी हाव सगळीत. तुम्ही एका वाड्यातले हा का सख्खे हा. नाही वाड्या गिळ्यातले नाही. काल किसनाच्या घरी जेवण झालं की नाही ते हाय माई देराणी. हे वाड्यातलेच मला लागतात. सख्खे नाहीत बाई. पण सख्यापेक्षा हा कमी. हा सख्यापेक्षा कमी आहेत का. ते नात्यानं म्हणून सांगतो नाही सख्खे असं सांगा लागते. पण सख्खे काय करतीन कोणाचं एवढं एकामेकाचं करतो. बरं सगळंच बरं. हो आमच्या गावातली पद्धतच आहे बाई तशी. आमचा हा 5-6 जणीचा ग्रुप म्हणजे जीवाला जीव देणारा आहे असं आहे. असं ना हो ना बाई खरंच. ते मन करणा बाई आहे तुझे राणी नाही. हो ते एका सासऱ्याच्या हाव आम्ही 2 सुना. हे दोघं माघरचे मोठे आणि ते लाईने. हात नुकुलो चटका लागेल ना. चटका बेने कसं ती आजी बसा. मी वाढून घेतो आता. चांगला आहे. जय बरं शिवमले आवाज दे बरं. पिंकी या बाई श्यामाली ये बरं.
दाखवते मला बेस्ट दाखवते. म्या म्हणलं तर म्हणते पाय हो पिंकी. म्या म्हटलं तुले पिंकी येऊ हे आले तू म्हणते लागे पिंकी येऊ येले. कांडा लागते त्या दिनूले सांगायला साजर कांडी आहे श्यामाले. हा चुटू चुटू बोलते. पिंकी म्हणता का तिले दीदी म्हण मारीन तुले ते. बाई याचं काय काम आहे आता. काय लावलं बाई तुम्ही आता हे. आता मी सकाळपासून कोणाच्याच घरी जेवायला जात जेवायला गेलो की आता साड्या गेल्या त्याचं काही काम नाही ना माय. नाही व माय बाई हे काय पाहिजेच हे काय काय लय माग मोलाची व माय बाई. सस्तीच आहे. मापोरीने घेतली मी सस्तीच आहे. एवढी काही लय मोठी 2,000ची नाही सस्तीच आहे. अव मी ना बाई मा सस्ती नागा आहे व मा तसं नाही म्हणत मी. पण याची गरजच नाही ना. अव सांगायची तुम्ही जाता. हा अरे बाई खरंच भाऊ बाईले म्हणा हेच नाही पाहिजे. काय बाप्पा तुम्ही लोक आम्हाला एवढं मान देऊन राहिले जेवण हे मला तर लयच काही असं वाटू राहिलं की कुठे आलो कुठे नाही. हा आयुष्यात एवढं तर कोणच नाही विचारपूस केली बाप्पा आम्हाला. कोण एवढं प्रेमानं जीव नाही घातलं काही नाही. आज प्रेमच महत्वाचं. हे काय नाही पाहिजे बाप्पा. कुठे उपकार फेडू हे आम्ही तुमचे. आमच्या घरी काही बराबरी नाही होत बरं बापा. तुम्ही लोक आले तरी भाऊ बहिणीची भावाच्या बरोबरी होतच असते. चटणी भाकरवणी होते. काही ना बोलू भाऊ जा तुम्ही माले मग का बहिणीची बरोबरी होत नाही का भावाच्या घरी. त्या नात्यानं घ्या घ्या बरं बाई. नाही ना म्हणू घ्या. लय प्रेमानं आणली माय तुमच्यासाठी. शांताबाई सांग ना तुम्ही बी. नाही घ्या यशोदाबाई. आता तिने एवढ्या कौतुकानं आणली इकत आहे म्हणजे काल गेली काल आणली मी इकत. काल बाजारात गेली लागे स्पेशल तुमच्यासाठी साडी आणली हे आणलं. घ्या प्रेमानं देते ते. सांग बाई कुठे हे उकार ठेवू आहे मी तुमचे कसं. काय काय त्या सरिताबाईनी लागे बाई किती साडी दिलो नाही बाई. काय मरे तर काही कौच नाही राहिलं बाई तुम्हाला काहीच काही. काही नाही का लागत. घ्या बाई घ्या मी दे. आणि हे म्हटलं हे भाऊ धर मी ना हे पैसे दे भाऊले. भाऊ ते ड्रेसचं काही माप कळलं नाही आम्हाला आणि काही सुचलं मग ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊन टाकजा आता. हो हे घ्या भाऊ. अरे बापा बाई आता हे तर काही लावलं तिले साडीले तर दिली मला नाही पैसे गिसे नाही पाहिजेत बापा. पैसे खाऊ दुकानात जाणार ते दुकानात जाणार ते आधी दुकानात. हो याले तर पैसे दिसले की दुकानातच जावं लागते. हा दुकानात नाही जावं लागत. असं आहे आमचा नातू. पैसे दिसले की म्हणते चला दुकानात खाऊ खाते. बाई निर्जय साड्या म्हणलं भाऊ घे जा काही नाही माघरचा काही घ्या एका परी शर्टाचं पीस घ्या काही घ्या. पण घे जा. हो माय नेसतो ना नेसत नाही तर काय तर. आता मला आयुष्यभर साड्याच नाही घ्या लागत. साऱ्या तुमच्या आवाज इतक्या साड्या दिल्या मला. आता सांगा तिघीच्या घरच्या ह्याल्या शांताबाईने त्या दिवशी किती साड्या घेऊन दिल्या मला. पोरस घेऊन दिली साड्या घेऊन दिल्या. आता मला तर काही मला कळूनच नाही राहिलं काय म्हणू का नाही. नेसा नेसा रोजच्या नव्या नेसा. हा बहिणीच्या घरी आले ना. पिंकी देते ब्लाउज पीस. हा घे. हा दाखव दे पैसे याच्यावरचे. याच्या अंदर ठेवले मी घडीत म्हटलं पडतील. शांताबाई तुम्ही ब्लाउज पीस वरच भागून. तुम्हाला नाही आणली सैगिरी. आता माय का मॅट झाली का मला खायला पाहिजे. म्हणले बाई मॅट आहेस का तू. त्या बाईले देणं भाग आहे ते काय लिहू म्हणले पाहिजे. ते तुमच्या देराला विचारा ते घेऊ. इकत घेतलं माय. शांताबाई का हलकुलक शिवणार नाहीत म्हणत त्या वहिनी. चांगलं महागाचं पीस घे. ताग्यातलं फाडून आणलं तुमच्याशी. सांग बाई आता काय आता ताग्यातलं काही आण काम आहे का मी ना. हा उगाच खर्चात पडत. मुरली भाऊ काय आता दिवाळीला घ्यायला लागत होत ना. वहिनी दिवाळीला दुसरं घेऊ. हा साडी नाही आणली ते पिसावरच घ्या भागून. काय माय बाई सांग बाई आता मले काय बाई ना मला नाही पाहिजे बरं. तू तो काही करून राहिली मला खायला द्यायला लागते. मी का खुर्ची पाहुणी का हा. नाही व शांताबाई पाहुण्यांची गोष्ट नाही. मग का आपले लोक आपल्याला देत नसतात काय. काही नाही घ्या आणलं मनापासून घ्या. साजरा शिव्यासारखा आहे बाई. ताग्यातला फाडून ला ताग्यातला कपडा आहे तुम्ही आणता तसाच तर शिवजा. शिलाई तुम्हीच दे जा. शिलाई नाही देत मी. बरीच हसव मग.
किती साऱ्या आहेत बाई, किती साजऱ्या राहतात बाई ह्या बाया. मला नवलच वाटून राहिलं बाई.